पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं। पुणे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी, सरकारी जमिनी कुणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा, वडेट्टीवारांची मागणी। तर कुणीतरी म्हणतंय अधिकाऱ्यांची चूक, अजित पवारांना टोला। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, सुनील तटकरे आणि गोगावलेंशी चर्चा, लवकरच निर्णय घेणार असल्याचीही अजित पवारांची माहिती। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर 90% जास्त मुलं बेपत्ता असलेली सापडतात, फडणवीसांची यावर माहिती। राज्यात गेल्या 3 वर्षात तब्बल 14,500 बालमृत्यू, हे केवळ कुपोषणामुळेच। कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा यामध्ये नेमकं कुणाचं पोषण होतंय, रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। नागपूर विमानतळासाठी बाह्य मार्ग तयार करण्यासंदर्भात बैठक, मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये चर्चा। तर पुणे संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार, गडकरींची घोषणा।